तर सकाळपासून काल तयारी चालू होती. तर ती तयारी कशाची होती, तर काल बाळाचं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता. तसंच माझ्या बाळाला 7 मंथ कंप्लीट झाली. हा कार्यक्रम मी 6 मंथमध्येच करणार होते, पण बाळ थोडंसं त्रास देत होतं. तो थोडासा आजारी वगैरे होता, त्यामुळे मी ते स्किप केलं आणि बाहेरचं अन्न देणं म्हणजे दिलंच नाही त्याला. मग म्हटलं आता कार्यक्रम आणि जेवण वगैरे वरचं द्यायला सुरुवात करावं. तर एक छोटासा कार्यक्रम ठेवला. मी बायकांना वगैरे काही बोलवलं नाही, कारण हां, बाळ नवीन व्यक्तींना जेव्हा बघतं ना, तर तो रडायला लागतो. आणि जर घरामध्ये जास्त गोंधळ असला तर साहजिक आहे, तो जास्त चिडचिड करणार. त्यामुळे आम्ही दोघी-तिघींनीच केला. इथे मनीषा आली होती आणि तिने सर्व डेकोरेशन वगैरे तिनेच तयारी केली. आणि डेकोरेशन करायला पार जीव निघतो. ते दिसतं इतकं छोटंसं, पण करायला खूप वेळ जातो. आणि असे छोटे-मोठे कार्यक्रम तर मी नेहमी करतच असते. आणि माझ्या जर बाळाच्या बाबतीमध्ये असेल तर मला हे सर्व करायला खूप आवडतं. आणि माझा अन्नप्राशनचा म्हणजे माझ्या बाळाचा अन्नप्राशनचा कार्यक्रम हा श्रावण महिन्यामध्ये करते आहे मी. तर मला इतकं छान वाटतं आहे की श्रावणमध्ये आलं आहे. तर मी देवाला ना श्रावण महिन्यामध्येच एक विश मागितली होती, जी माझी पूर्ण झाली. तेव्हापासून ना मी महादेवाला खूप मानते. तर महादेवाच्या आशीर्वादाने माझं बाळ खूप यशवंत व्हावं असं माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि निरोगी राहावं, असंच हसत-खेळत राहावं, त्याच्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख येऊ नये, अशी मी महादेवाला प्रार्थना करते, की माझ्या बाळाला भरभराटून जे काही देवा तू देशील ते चांगलं देशील, मला माहिती आहे. आता काही लोकं आहेत ना, आता ते येतील, की बड्डे करायचा नसतो, आताचे चोचले, तर प्लीज मला ज्ञान वाटायला येऊ नका, ठीक आहे. तर मी ना मी माझ्या खुशीने करते, तर प्लीज कोणाच्या पोटामध्ये दुखून घेऊ नका. ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी माझे व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नावं ठेवू नका, कारण हे जे करते ना मी, ते मला त्याच्यामध्ये आनंद भेटतो. मी ते जे काही करते माझ्या बाळासाठी करते. आणि केक खायला मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी प्रत्येक माझ्या बाळ जसं-जसं वाढते ना, तसं दर महिन्याला मी केक आणतच असते आणि खात असते. त्याच्यामुळं प्लीज मला याला ज्ञान द्यायला येऊ नका, की आत्ताचे चोचले आहे, हे असं होतं, हे तसं होतं. खूप जणं करतात आणि खूप जणं करतात. या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा फोटोमध्ये म्हणा, खूप आपल्या आठवणी राहिलेल्या असतात. त्याच्यामुळं मला असं खूप छान असं मेमरीज आहे ना, साठवून ठेवायला खूप आवडतं. आणि महादेवाने ना मला कुठलीच कमी ठेवलेली नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. सर्व गोष्टी मला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना मी तुमच्याकडे मागायला येत नाही काही करण्यासाठी. तर प्लीज मला ज्ञान देऊ नका. मी म्हणत नाही की मला पैसे द्या, मला हे करायचं आहे का मला ते करायचं आहे. मी काहीच तुमच्याकडे मागत नाही. त्याच्यामुळे मला फुकटचे सल्ले देऊ नका. मी माझ्या घरामध्ये आनंदी आहे आणि हे मी कुणाला दाखवण्यासाठी नाही करत. हे मी माझ्या स्वतःसाठी करत असते. स्पेशली माझ्या बाळासाठी. माझं बाळ जे करेल ना, जे मागेल ना, मी त्याला त्या गोष्टी देणार आयुष्यभर. कारण प्रत्येक आईबापाला वाटत असतं की जे मला नाही भेटलं ना, ते मी माझ्या बाळाला देईल. मला उशीर लागला काही गोष्टी मिळवण्यासाठी, पण मला लेट का होईना मला ह्या गोष्टी भेटल्या. कुठल्याही का असेना. आता काही मी ते पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगत बसणार, पण ते मला एवढंच माहिती की ज्ञान नका देत बसू. आणि माझा जो कालचा दिवस होता ना, तो खूप छान गेला. माझं बाळ खूप खुश होतं. माझं बाळ एकदम राजकुमारासारखं दिसत होतं. त्याला मी यापूर्वी इतकं नटवलं वगैरे कधीच नव्हतं. आणि थोडे दिवसांनी आता मी माझ्या सासरी जाणार आहे. तर आता काही लोकं म्हणतील, की "तू का सासरी माहेरी राहत होते?" तर त्याची काही कारणं आहेत, जे आता मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगू शकत. पण असतात काही जीवनामध्ये थोडे छोटे-मोठे कारणं. पण काही असं खूप काही मोठं नव्हतं. मी माझ्या बाळासाठी माहेरी राहिले होते, कारण माझ्या बाळाचे हाल नाही झाले. आणि आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एक छोटासा ब्लॉग घेऊन. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की